पुण्यातील ऐतिहासिक असलेल्या शनिवारवाड्यासमोर जी मजार आहे त्या मजारच्या समोर आज जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर पुण्यातील या शनिवारवाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांकडून नमाज पठण करण्यात आलेलं होतं आणि याचा तीव्र निषेध म्हणून काल पतित पावन संघटना असेल किंवा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून या ठिकाणी येऊन या जागेचं शुद्धीकरण करण्यासाठी शिववंदना जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली। त्यानंतर या समोरची जी मजार आहे ती मजार आम्हाला उखडून टाकायची आहे, या ठिकाणी आम्हाला भगवा झेंडा लावायचा आहे असा पवित्रा जो आहे तो काल घेण्यात आलेला होता। मोठा गोंधळ खरं तर या परिसरामध्ये जो आहे तो काल घडण्यात आलेला होता। आज खरं तर दिवाळीचा शुभ मुहूर्त आहे, दिवाळी आहे, उत्साहाचं वातावरण आहे। अशा वातावरणामध्ये कुठलीही तणावाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी सध्या पोलिसांकडून योग्य ती देखरेख जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आली आहे। कुठलीही तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ नये यामुळे सध्या आपण बघू शकतो की शनिवारवाड्यासमोर असलेल्या मजारच्या समोर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर काल मोठी तणावाची परिस्थिती या परिसरामध्ये जवळपास 1 तासभर घडामोडी या ठिकाणी विविध घडलेल्या होत्या। आजही सणाच्या निमित्तानं कुठलीही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये खरं तर पतित पावन संघटनेकडून ही मजार जी आहे ती उखडून टाकण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमी सध्या आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची दक्षता पोलीस कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।